काय म्हणते पब्लिक? हा जो स्पॉट आहे ना हा एकदम आउटसाइड आहे. हे काय आहे अजून नवीन? हे आहे लेग पीस. हे आहे आपण जर जंगलात गेलो आपल्याकडे जर कढाई पुढाई काही राहिली नाही. काय म्हणते पब्लिक? आपण आलो आहे तेच म्हणजे दापूरचा वॉटरफॉल. आणि दापूरचा वॉटरफॉल हे आहे तरी कुठे? आपल्याला खूप फिरूनही कुठे सापडेना, खूप शोधूनही कुठे मिळेना. असाच वॉटरफॉल आलेला आहे आपण आज बघायला. आणि हा वॉटरफॉल कुठे आहे काय आहे ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन वगैरे सगळं मेन्शन करेल. आणि पुढचं तुम्हाला कसं इथेपर्यंत येता येईल आणि इथे येऊन कुठे तुम्हाला जास्त फोटोज वगैरे घेऊ शकता, जास्त तुम्ही पोज वगैरे देऊन व्हिडिओ वगैरे घेऊ शकता. आणि इथे कोणती जागा अशी आहे ती तुम्हाला बघायलाच पाहिजे हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओ थ्रू. आणि हा तर बघा तो वॉटरफॉल जो आहे तो समोर पण दिसतो आहे. आणि इथे आल्यानंतर वन डे साठी तुम्हाला 5 वॉटरफॉल आहे आणि तुमच्याकडून शक्य तेवढे वॉटरफॉल वन डेला तुम्ही पूर्ण करू शकता. आणि सगळ्या वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो बेसिकली या पद्धतीचा आहे. थोडं तुम्हाला वरती चढावं लागेल, थोडं उतरावं लागेल, थोडं काही 90% गोष्टी अशा आहेत तर तुम्हाला रिस्क घ्यावे लागतील. पण वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो तुम्ही जन्नत सारखा घेणार आहात. पाण्याचा फ्लो जो आहे तो थोडा जास्त आहे. हे बघा आपला जो ब्रदर आहे त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी येतं आहे आणि त्याच्यातनं तो थोडं या साईडला येतो आहे. कारण की त्याचं जे डायरेक्शन होतं, जे एंट्रीची जी वाट होती, जो रस्ता होता त्या रस्त्यापासून आपण रॉंग साईडला गेलो आणि रॉंग साईडवरनं येत असल्यामुळे आपल्याला ते थोडं चुकीचं झालं. आणि त्याच्यामुळेच आपल्याला ती छोटीशी नदी जाते आहे ती क्रॉस करावी लागते आहे. आणि हे बघा कसं इझिली क्रॉस करू शकता कारण की अजून पाण्याचा जो फ्लो आहे तो खूपच कमी असल्यामुळे हे तुम्ही करू शकता. रस्त्यात चालता चालता हे बघा बिलकुल त्या पाट्याच्या जवळच्या बाजूलाच पूर्ण जे माती वगैरे आहे ती पूर्ण कोसळून गेलेली आहे. तर येताना या अशा गोष्टी थोडं केअरफुल राहा कारण की आहे खूप सुंदर अशी वाट आहे जेणेकरून ते आपल्याला काही अडचण नाही आहे की आपण आलो आणि थोडं इरिटेट वगैरे आहे, चढायचं वगैरे आहे, असं काही गोष्टी नाही आहे. चढायचं वगैरे पण नाही आपल्याला. आणि त्याच्याने काही दमट वातावरण असल्यामुळे थोडं थकवा वगैरे येऊ शकतो. पण क्लायमेट जर सुंदर आणि असं ब्युटिफुल असेल तर थकवा येण्याची काहीच विषय नाही आहे. आणि या ठिकाणी असे बाण पण बनवून दिलेले आहे जे की या बाणामुळे आपला जो रस्ता वगैरे आहे तो आपल्याकडनं चुकणार वगैरे नाही. आणि या अशाच रस्त्यामुळे आपण या अशा हिडन प्लेसला भेट देऊ शकतो. जर आपल्याला करून दिलेलं असेल तर आपल्याला काय पाहिजे फक्त एवढं आहे की जो हा वॉटरफॉल आहे हा जास्त पॉप्युलर झालेला नाही कारण की इकडची जी पब्लिक आहे ती जास्त काही एक्सप्लोअर करत नाही. त्यामुळे इकडचं जे आहे ते काय एक्सप्लोअर केलेलं नाही आहे तेच आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळीकडे फिरून आलो आहे आपण, खूप फिरलो इकडे तिकडे असं खूप फिरून आलो आहे. पण पब्लिकचा जो सपोर्ट आहे तो काय मिळत नाही आहे. एक शेअर आणि एक कमेंट आणि एक सबस्क्राईब करून द्या. तुमचं हे एक कमेंट, एक शेअर आणि एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे बघा मित्रांनो थोडंसं का होईना पुढे आलात आपण आणि पुढे आलून बघा काय दिसतंय तुम्हाला. वाव वॉटरफॉल तर मिळून गेलाय आपल्याला. आत्ता फक्त आपल्याला त्याच्या खाली पायथ्याशी जायचं आहे आणि पायथ्याशी जाऊन इकडनंच रस्ता आहे, पायवाट आहे, तिच्याने आपल्याला जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो वॉटरफॉल आपल्याला दिसून गेलेला आहे इथूनच त्याचा एन्जॉय आणि त्याचा व्ह्यू कसा मिळणार आहे ते आपल्याला इथून थोडी आता मनात थोडी शांतता मिळाली आहे की कितीही फिरून झालं का ना होईना पण फायनल जो रिझल्ट मिळणार आहे तो चांगला मिळणार आहे. या अशा दगडांमध्ये खूप केअरफुल या आणि थोडं इकडे तिकडे बघून या जेणेकरून काही इजा वगैरे होणार नाही याची काळजी घ्या. आणि तसंच तुम्ही बघता आहे जे की हे बघा पाण्याचा फ्लो आहे तो कसा येतो आहे हळूहळू का होईना पण
फोटो आहे आणि थोडं एंटरटेनमेंट करून देण्यासारखा तरी आहेच. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा हा जो मागचा वॉटरफॉल आहे तो बघा कसा वाटतो आहे. आणि त्या वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो तुम्ही पाहिलाच कसा वाटला. आणि तसंच आपण आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊन पुढचा जो वॉटरफॉल आहे ते बघणार आहोत. आणि त्यांचा जो व्ह्यू वगैरे आहे तो कसा आहे काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे हा स्किप करू नका आणि स्किप न करता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे त्याचा व्ह्यू वगैरे कसा आहे काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार आहात. हे बघा, हे अजून इकडे दुसरा वॉटरफॉल आहे. तिथे दोन आहेत, तिथे दोन वॉटरफॉल आहेत. आणि हा इकडचा जो आहे हा एक आहे आणि ते मागचे दोन आहेत. अजून इकडे एक पुढे एक वॉटरफॉल आहे तो बघायला जाणार आहोत आपण आता. आणि तो जो वॉटरफॉल आहे त्याचा व्ह्यू बघूया आपण. हे बघा, थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक बांध मिळालेला आहे जो की आपल्याला नेतो आहे पूर्णपणे दापूरचा वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाण्याचा. आणि तोच वॉटरफॉल जो आहे, आय होप फायनली तुम्ही आता जो वॉटरफॉल आहे त्याचा नजारा बघणार आहात. आणि बघा तर त्याचा व्हिडिओ आणि त्याचा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला कमेंट करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटतो आहे. अजून जाऊन आपण थोडंसं अजून तिथे जाणार आहोत थोडं जवळ, आणि जवळ जाऊन थोडासा अजून व्ह्यू बघणार आहोत. तर बघा हा व्हिडिओ कसा वाटता आहे तुम्हाला. आणि हे बघा, आपला जो 360 डिग्री जो व्ह्यू आहे तो तिकडे एक वॉटरफॉल आहे, परत हा इकडे एक गेला, हा तिकडे एक दिसतो आहे. आणि फायनली हा आपला एक आहे. त्या पायथ्याशी जाऊ. आता कमेंट करा आणि भेट द्या दापूरच्या वॉटरफॉलला. तिथे का होईना आपण शोधून काढा मॅपमध्ये आणि सापडल्यानंतर तिथे का होईना आणि कसा का होईना भेट द्या या वॉटरफॉलला. आले या वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो मित्रांसोबत या. आणि मित्रांसोबत आल्यानंतर इथली जी पार्टी, इथला जो एंटरटेनमेंट, इथला एन्जॉय या सगळ्या गोष्टी कवर करा. आणि तसंच तुम्ही व्ह्यू बघा. वाव. बहुत ही जबरदस्त. दापूरच्या वॉटरफॉलला आलो आणि हे नाही होणार, हे कसं शक्य आहे यार. एवढे सारे वॉटरफॉल, ते बी एक नाही, जवळपास 4-5 आहे. आणि सगळे एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला पूर्ण वन डे लागणार आहे. पण हे अजून मध्येच अडकून गेलं आहे. तेच म्हणजे आहेत आपल्यासोबत सुरुबाई आणि विक्की आणि सागर ठिंगडे. तो थोडं स्माईल वगैरे करून द्या. आणि हे बघा, थोडं बर्नरचं काम
बर्नर आहे त्याच्यावरती ते सगळं काम चाललेलं आहे. आणि हे बघा चिकनची ताट जे की आता बनवणार आहोत आपण आता इथे. आणि हे बघा विक्की दादा सगळं कामं करतो आहे आणि सगळं बनवायचं जे आहे ते सगळं त्याच्या हातात आहे. ते सगळं बनवतो आहे आणि तुम्ही बघू शकता जो की आजचा एन्जॉयमेंट आणि कसा व्ह्यू वगैरे मिळतोय तुम्हाला. वाव कसं मला वाटतं आहे, तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे. आणि हे इकडे बघा रोहित दादा आहे ते जे राईस बनवता आहे आणि त्याची जे चूल आहे ते दुसरं आहे. आणि बॅक साईडला सुंदरसा आणि शानदार असा एक वॉटरफॉल आणि या इथे ठिकाणी जवळच आहे परत अजून दुसरा वॉटरफॉल. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे ते बघा जसं नेकलेस वॉटरफॉल आहे त्या पद्धतीचा आहे. पण हा जो वॉटरफॉल आहे हा दुसरा आहे आणि हा आहे दापूरचा वॉटरफॉल. आणि इकडे हे हिडन प्लेस आहे, सगळे काही कोणी आलेलं नाही जास्त तरी. आणि तुम्ही पण बघू शकता आता पाऊस वगैरे सुद्धा चालू झालेला आहे. केव्हापर्यंत ऊनच होतं आणि आता पाणी वगैरे सुद्धा येत आहे. आणि पावसात जो व्ह्यू वगैरे मिळतो आहे ते बघा पूर्ण आपले पातेले जे आहे ते वरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यात वरून पाणीसुद्धा येतो आहे. तरी आपलं जे काम आहे ते सगळं चाललेलंच आहे. आणि हे बघा या ठिकाणी बर्नरचं काम चालू झालेलं आहे जे की पावसाळ्यात आपल्याला जर लाकडे वगैरे मिळाले नाही या ठिकाणी आलात तर मिळणार नाही. अशा ठिकाणी जर आलोत आपण, जर नाही मिळालं तर हे याचा क्रेडिट जो जातो आहे तो विक्की दादाला. हे दुसऱ्यासाठी आणलेलं आहे पण त्याचं जे उद्घाटन आहे ते आम्हीच केलेलं आहे आज. आणि याचा रिझल्ट काय आहे ते त्यांना देऊन टाकू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं आहे तुमचं जे बर्नर आहे ते आणि त्याचा जो व्ह्यू वगैरे किंवा त्याचं जे यूज झालं कसं करायचं ते सगळं दाखवणार आहोत. त्याने ते याच्यातून त्यांना मिळून जाणार आहे. आणि हे बघा या ठिकाणी अजून दुसरंच काम चाललेलं आहे. तेच म्हणजे आपलं जे चिकन होतं ते थोडं जास्त होतं आणि जास्त चिकनामुळे आपल्याला आपल्या पातेली जी कढाई जी होती ती छोटीशी होती त्याच्यात त्याला आता फ्राय करायला थोडंसं ठेवलं आपण. आणि त्यानंतर पुढचं काम आहे याचं तेच म्हणजे आपण चिकन भाजणार आहोत. तेच म्हणजे बघू आपण आता, तुम्ही सुद्धा बघा कसं करतो. आणि त्याचा टेस्ट आहे तो तर नाही मिळणार आहे तुम्हाला, तो आम्हीच घेणार आहे. पण त्याचा टेस्ट कसा येतो ते सुद्धा सांगणार आहोत. आणि तुम्ही बघा हा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये खूप सारी एंटरटेनमेंट वगैरे आहे. हे बघा आता राईस जे आहे ते ऑलमोस्ट 95% होण्यातच आहे आणि त्यामुळे झाकून दिलेलं आहे त्याला. आणि तेच आहे. आणि पुढचा जो चूल आहे तो बघा या ठिकाणी चिकन वगैरे बनायचं चालू झालेलं आहे. आणि बनवणाऱ्याला विचारू आपण मजा वाटते आहे की नाही, जरा कमेंट करा आणि सांगा काय वाटतंय तुम्हाला आजचं. तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच फॉलो करत राहा. तुम्ही एवढी कढाई आणलेली आहे याच्यात काय होणार आहे का तुमचं? भाजत आहे. हा होतंय ना, एवढं झालंय ना. हे बघा कढाई जी आहे ती छोटी आहे पण सगळ्यांचं होऊन जाणार आहे. आणि बाजूला आहे बघा सगळे मसाले खूप कामात येतात. आपण एवढा लांब ट्रेकिंग करतो तर छोटे छोटे इक्विपमेंट घ्या आपल्याला गरजेचे राहतात. जास्त वेट नाही कॅरी करू शकत. दोन छोटे करा. मग ही बॅगेत येऊन गेली आहे का मग स्पेशल उचलून आणावी लागली? ही बॅगेत आहे. चला तर पुढे बघूया. हे बघा त्याचे मसाले वगैरे आहेत ते. आणि हे काय आहे अजून नवीन पीस? आहे लेग पीस. हे आहे आपण जर जंगलात गेलो, आपल्याकडे जर कढाई पुढाई काही राहिली नाही तर आपण या प्रकारे असं डायरेक्टली आपण लाकड्यांवरती भाजून या प्रकारे आपण खाऊ शकतो. जसं की मीठ वगैरे राहिलं किंवा तुम्हाला आता भाजीपाले वगैरे राहिलं तर आपण असं या पानांमध्ये भाजून आपण खाऊ शकतो. ज्याने प्रकारे एकदम जी नॅचरल टेस्ट असते ती नॅचरल टेस्ट येत असते. तर चला आपण टेस्ट करूया आणि कॅमेरामॅनला पण द्यावे लागेल. थोडंसं काय एक्सप्लेन करणार का व्ह्यूअरला, जे व्ह्यूअर्स आहे त्यांना कशा पद्धतीने वाटतं आहे आजची जी जर्नी आहे, आजचा एन्जॉय आहे, आजचा ट्रेक जो आहे तो कसा वाटतोय तुम्हाला? हा जो स्पॉट आहे ना हा एकदम आउटसाईड आहे, इकडे जास्त कोणी येत नाही. आम्हाला असा अचानक आठवला हा स्पॉट आणि आम्ही आज आलो इकडे. इकडे कोणी नाही आहे. तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहू शकता. यात तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळं रूट दिला जाईल आणि ॲड्रेस काय कुठला इकडे लँडमार्क काय आहे तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. इथे आल्यानंतर आपल्याला लास्टला
जेवणासाठी आपण खाण्यासाठी काही पत्तरवाई वगैरे किंवा प्लेट वगैरे काही आणलेलं नाही आहे. त्याच्यासाठी केलेला हा बघा जुगाड. खाली सागाचे पाने आहे आणि त्याच्यावरती राईस टाकून दिलेलं आहे आणि वरून परत चिकन. हे बघा सगळ्यांचं काम चाललेलं आहे खायचं. आणि हे बघा या अशा ठिकाणी येऊन आलेली आहे की काय सांगू मित्रांनो, तुम्ही सुद्धा असं नॅचरल ॲडव्हेंचर करत जा. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो होतो तो दापूरचा वॉटरफॉल आणि तुम्ही सुद्धा पाहिलं होता आणि पाहिला ते हा व्हिडिओ कसा आलोय आपण आणि कुठपर्यंत आलोय. आता मी याची काय जर्नी वगैरे आहे काय आहे ते तुम्हाला इन्फॉर्म करणार आहे, जे की तुम्हाला इथे आल्यानंतर काय आणलं पाहिजे किंवा काय नाही आणलं पाहिजे. इथे आल्यानंतर तुम्हाला जर पाणी वगैरे काय आणायचं असेल, जर तुम्हाला बिस्लरीचं वगैरे पाणी प्यायचं असेल तर सेल्फ पाणी तुम्ही कॅरी करू शकता. नाहीतर ते नदीचं पाणी आहे एकदम सुंदर आणि स्वच्छ आहे आणि त्याचा टेस्टसुद्धा एक नॅचरली पद्धतीचा खूप सुंदर असा लागतो. आणि येता येता तुम्हाला वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला 1 किलोमीटर असं अंतर आहे. पण एवढं नाही की तुम्हाला चढून यावं लागेल किंवा उतरून जावं लागेल असं नाही आहे. पूर्ण फ्लॅट आहे आणि तुम्ही असं सरळ इझी पद्धतीने येऊ शकता आणि इथे आल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण नाही होणार. पण तुम्हाला जर इथे आल्यानंतर पार्टी वगैरे काय करायची आहे, काय बनवून खायचं आहे, काय आणायचं आहे, त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे आणाव्या लागतील. कारण की या ठिकाणी काही हॉटेल वगैरे असं काही नाही, काही घर वगैरे जवळपास ते सुद्धा नाही आहे. इथे आल्यानंतर तुम्ही आलात तरी तुम्ही सकाळी मॉर्निंगला या, दुपारी थोडं या. फक्त इथं आल्यानंतर तुम्ही एवढं केअरफुल राहा की तुम्हाला इथं जाण्यासाठी एक 4-5 वाजले त्याच्या आधी तुम्ही इथून निघून गेलं पाहिजे. आणि जो वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो तुम्ही पाण्यात उडी वगैरे मारून घेऊ शकता. पाणी जे आहे ते खूप खोलीचं पण नाही आहे, एवढं आपलं इथेपर्यंत येतं आहे. फक्त तुम्हाला पोहायचा एन्जॉय वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता आणि हा एन्जॉय तुम्ही घेऊ शकता. आणि इथून आल्यानंतर आपण हा ब्लॉग जो आहे आपला तो इथं समाप्त करूया आणि इथून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जो कोणी नवीन सबस्क्रायबर असेल, जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर जेणेकरून सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा ऑन करा, जेणेकरून तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ जेणेकरून लवकरात लवकर मिळेल. त्या पद्धतीने तुम्ही बेल आयकॉन चालू करून घ्या आणि असाच व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.